नमस्कार, मी प्रतीक्षा आपलं स्वागत करते क्राईम झोन या कार्यक्रमात। भूत, वर्तमान आणि भविष्य हा जीवनातला असा फेरा आहे ज्याला भेदायला माणूस आपलं सगळं जीवन समर्पित करतो। माणसाचा भूतकाळ दुर्भाग्य असला तरी तो वर्तमान आणि भविष्य यांच्यात सुधार करू शकतो, पण काही लोक त्यांच्या निघून गेलेल्या क्षणांना आयुष्यभरातील काळोख मानतात। अशामुळे कित्येक वेळा त्यांचा भूतकाळ त्यांना अपराधाच्या खोल दरीत आणि केळसवाण्या दलदरीमध्ये फरफडत नेतो। त्यामुळे त्यांचे शिकार झालेल्या निर्दोष लोकांना कळायला मार्गच उरत नाही की त्यांची चूक नेमकी कुठे झाली होती। असंच काहीसं घडलंय आपल्या या आजच्या गोष्टीमध्ये। मनीषा 32 वर्षीय महिला ही मुंबईतल्या अंधेरीमध्ये राहणारी होती। मनीषा आणि निशिकांतच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती। मनीषा ही गृहिणी होती, त्याचसोबत मनीषा एका NGO मध्ये सोशल वर्कर म्हणून काम देखील करत होती। पण अचानक असं काय घडलं की NGOच्या कामानिमित्त बाहेर पडलेली मनीषा एक दिवस घरी आलीच नाही। शेवटी न राहून निशिकांतने पोलिसांना फोन केला। नमस्कार। नमस्कार। निशिकांत कुलकर्णी तुम्हीच का? हो हो सर। अच्छा, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केला होता। हो हा बोला सर, माझी बायको मनीषा कुलकर्णी ती 2 दिवस झाले घरी आली नाही। ओके, म्हणजे कधी बाहेर पडल्या त्या? सर ऍक्च्युली मनीषा एक NGO चालवते। ती परवा NGO ला जायला म्हणून जी बाहेर पडली ती NGO मध्ये पण गेलेली नाहीये आणि त्यानंतर घरी आलेली नाही। बरं, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता सर, पण तिचा फोन स्विच ऑफ लागतो। अच्छा, मग कोणत्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांकडे गेली असेल? नाही सर, तिथे पण कॉन्टॅक्ट करून झालेला आहे। नाही आले त्या। ओके, मला सांगा, तुम्हाला कोणावरती संशय, म्हणजे कोणाशी वाद तंटा वगैरे असं काही भांडण वगैरे होतं का त्यांचं? नाही सर, तसं काय नाहीये, कारण मुळात मनीषा सोशल वर्कर होती, त्याच्यामुळे सगळ्यांबरोबर ते संबंध चांगले होते। ओके, तुम्ही काय म्हणालात, कुठल्या NGO चालवतात त्या? तिथे कोणी कलिग वगैरे त्यांचा काही कॉन्टॅक्ट आहे सर, एक पूनम म्हणून मुलगी आहे, ती तिची खास मैत्रीण आहे, ती तिची पार्टनर आहे NGOची। अच्छा, तिला पण कॉन्टॅक्ट केलेला मी, पण तिचाही काही कॉन्टॅक्ट किंवा तिलाही काही कल्पना नाही किंवा तिला मनीषाने कॉन्टॅक्ट केलेला नाही। अच्छा, तिलाही कॉन्टॅक्ट केला नाही। एक काम करा, मला जरा पूनमचा ॲड्रेस द्या। हो सर, देतो। बरं, तुम्ही पूनम का? हो सर, मीच पूनम। सर, तुम्ही असे अचानक इथे म्हणजे काही प्रॉब्लेम झाले का? हो, जरा मला मनीषाबद्दल तुमच्याकडे चौकशी करायची होती। ओके, बोला ना सर। मला सांगा, मनीषा आणि तुमचं नातं कसं होतं? खूप छान आहे सर, कारण माझी मैत्रीण आहे ती, आम्ही दोघे म्हणजे एकत्रच काम करतो। मला सांगा, मनीषाचा कोणाशी कधी वाद वगैरे झाला होता? नाही सर, वाद वगैरे तर काहीच नाही आहे तिचा कोणाशी। पण सर, काय झालंय, काही प्रॉब्लेम झालाय का? तुम्ही इतकं सगळं विचारताय। ॲक्च्युली मनीषा 2 दिवस झाले घरी पोहोचली नाही। काय? हो। अच्छा, ॲक्च्युली काल मला निशिकांतचा फोन आलेला, पण मला असं वाटलं रात्रीपर्यंत ती पोहोचली असेल, म्हणजे सर ती अजून पोहोचली नाही आहे घरी। आम्ही त्याचाच शोध घेतो। बरं, मला सांगा, मनीषा तुमच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करायची, बरोबर? हो सर। मग कदाचित तिने कोणती अशी गोष्ट तिची तुम्हाला सांगितली असेल जी ती कोणाला नाही सांगू शकत, अशी कोणती तिची गोष्ट आहे? सर, तसं तर असं मला आठवत नाहीये, पण काही दिवस झाले ना सर तिचा मूड ऑफ होता। मूड ऑफ का? ॲक्च्युली निशिकांतमुळे। निशिकांतमुळे? हा सर, कारण तो खूप बिझी असायचा आणि तो तिला वेळ देत नव्हता। Okay. त्याच्यामुळे ती खूप म्हणजे तो तिच्यावर खूप चिडचिड करत होता आणि मग त्यांच्यामध्ये वाद होत होते। निशी, चल शॉपिंगला जाऊया। चल ना। मनीषा, आज जा तू। हा, मला खरंच काम आहे, मला डेडलाईन आहे। ओके, जा तू, आपण नेक्स्ट टाइम जाऊया। हा, प्रॉमिस, गो। जुनं हे नेहमीच झालंय, तू नेहमी कमेंट करतोस आणि मग कॅन्सल करतोस। तुला वेळच नाही आहे माझ्यासाठी। बरं नाहीये, मग आता काय करू मी? तुला माहिती आहे मला किती कामाचं प्रेशर आहे ते। तिथे मॅनेजर आमचा सोडून गेलेला, स्टाफचा पगार बघायचा, क्लायंटच्या डेडलाईन मॅच करायच्या, बाकी गोष्टी हँडल करायच्या, आणि प्लस हे तुझ्या घरातलं काहीतरी काय काय आणि किती किती प्रेशर हँडल करू मी? तू जा आज, प्लीज जा तू, मला नको फोर्स कर। तू जा, आपण बघू नंतर। ओके, प्रॉमिस, गो। निशी, शेवटचं विचारते, येतोयस की नाही? मनीषा, जा, मला काम आहे, जा। तू बदललायस निशी। हा, बदललोय
जा प्लीज. अच्छा, पण मनीषा या व्यतिरिक्त तुम्हाला कोणाबद्दल काही बोलली? नाही सर. अच्छा, काही गरज लागली तर आम्ही तुम्हाला नक्की पोलीस स्टेशनला बोलू. आणि जर तुम्हाला मनीषाबद्दल काही कळलं तुम्ही आम्हाला नक्की. ओके सर. धन्यवाद. पूनमने दिलेल्या स्टेटमेंटवरून पोलिसांच्या लक्षात आलं की मनीषा ही नवऱ्याच्या वर्तवणुकीवर नाराज होती, त्याला कंटाळा आली होती. म्हणून मग पोलिसांनी मनीषाच्या नवऱ्याची म्हणजेच निशिकांतची चौकशी केली. या साहेब बसा. बरं मिस्टर निशिकांत, बोला सर. काय काम चाललंय? ऑफिसचं काम. ऑफिसचं काम. बरं निशिकांत साहेब, मला सांगा तुम्हाला काय वाटतं मनीषाचं बेपत्ता होण्यामागचं कारण काय? माहित नाही सर, खरं चांगला संसार चालू होता आमचा. कोणाची नजर लागली काहीच कल्पना नाही. मी तर काहीतरी वेगळंच आहे. आम्ही तर असं ऐकलंय की तुमच्यात आणि तिच्यात खूप वाद व्हायचे. तुम्ही फार बिझी असायचा, तिला वेळ नाही द्यायचा, सारखे तिच्यावर चिडचिड करायचं, भांडणं व्हायची तुमची, वैतागली होती ती. अहो नाही साहेब, काय सांगू तुम्हाला. आणि वाद कुठल्या संसारात होत नाही. बिझी असायचो, पण बिझी कोणासाठी असायचो सर? बिझी तिच्यासाठीच असायचो ना. हे सगळं करत होतो ते कोणासाठी करत होतो साहेब? मला जगात असं कुठलं सुख ठेवायचं नव्हतं जे मी तिला देऊ शकणार नाही. अच्छा, मला खरंच काळजी वाटते तिची. प्लीज तिला शोधा. आणि मी खरं सांगतोय साहेब, तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्हाला तिच्यासाठी सर्व काही करायचं. तिची किती काळजी वाटते ना हे कळेलच पुढे गोष्ट. बरं, पोलीस स्टेशनला बोलवलं तर नक्की या, वेळ पडेलच. निशिकांतची चौकशी केल्यानंतर पोलिसांना थोडा निशिकांतवर संशय येत होता, पण खात्री पटत नव्हती. म्हणून पोलिसांनी अजून खात्री पटण्यासाठी निशिकांतच्या शेजाऱ्यांची चौकशी केली, वॉचमॅनची देखील चौकशी केली. पण निशिकांतचं चरित्र हे चांगलं होतं. पोलिसांना त्यांच्या विरोधात काहीच पुरावा मिळाला नाही. त्यांच्या हाती निराशाच लागत होती. मग पोलिसांनी मनीषा ज्या NGO मध्ये काम करते तिथे जाऊन चौकशी सुरू केली. तुझं नाव? हर्षल देशमुख. हर्षल देशमुख. तू या NGO मध्येच कामाला आहेस ना? हो. किती वर्ष झाली तुला या NGO मध्ये? तरी 3-3.5 वर्ष मी या NGO मध्ये काम करतो. अच्छा, 3-3.5 वर्ष म्हणजे बरीच वर्ष झाली. हो. मग तू मनीषाला चांगलंच ओळखत असशील. खूप चांगल्या स्वभावाच्या होत्या आणि खूप मेहनती सुद्धा होत्या. त्यांच्याच मेहनतीमुळे या NGOचं नाव इतकं वर आहे. ओके. आणि तुमच्याशी वावर कसा होता तिचा? अगदी फ्रेंडली वावर होता. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्या आम्हाला सपोर्ट करायच्या आणि त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा यायची. बरं, तुला कोणाबद्दल संशय वगैरे? साहेब, आता कोणावर नेमका संशय घ्यायचा? नाही म्हणजे मनीषाचा कोणाबरोबर कधी वाद झालेला का? वाद म्हणाल तर तसा नाही म्हणता येणार, पण हा आपल्या पूनम मॅडम आहेत त्यांच्याबरोबर एकदा वाद झाला होता. पूनम? हो. पूनम बरोबर वाद झाला होता. हर्षल, येस मॅम. एन्व्हायरमेंटल ड्रामा कसा झाला? खूप मस्त झाला मॅम. म्हणजे तुमच्या इन्स्ट्रक्शन्समुळे तर खूप मज्जाच आली. हो, लवली. आणि त्या स्ट्रीट प्लेमध्ये काही प्रॉब्लेम नाही ना आला? नाही, ओव्हरऑल माझ्या मते तरी खूप छान झालं. ग्रेट. तू ना मला ते व्हिडिओज पाठवून दे, मी बघते. शुअर शुअर. मनीषा, मी तुला सांगितलं होतं ना त्या गोदावरी सोसायटीचा कार्यक्रम घ्यायचा नाही म्हणून. तू काय घेतलास? अगं, त्या सोसायटी बरोबर आपले चांगले संबंध आहेत आणि तुझ्या इगोसाठी मी आपले संबंध बिघडवू नाही शकत. तू पाहिलं नाहीस का मागच्या वेळेस माझा किती अपमान केला? हे बघ, एक तर तू चुका करतेस आणि मला निस्तराव्या लागतात. त्यामुळे प्लीज लेट मी डू माय वर्क इन माय ओन वे. हर्षल, मी काय सांगत होते, येस मॅम. नेक्स्ट इव्हेंट आपण लेट मी चेक 24th करूया. बरं, मला सांग पूनम बद्दल अजून तुला काय माहिती? साहेब, पूनम मॅडम ना थोड्याशा वेगळ्या वागतात. म्हणजे त्या जनरली पुरुषांबरोबरच असतात, म्हणजे मुलांबरोबर. हो, त्यांचा नवरा US ला आहे ना. म्हणजे त्या जिगेलो वगैरे अशा मुलांना ट्राय.
तिथं तर त्यांनी मला पण विचारलं होतं. काय हो काय विचारलं होतं तुला? की साहेब कसं सांगू की त्यांनी फार वाईट शब्दात विचारलं होतं मला. मी स्पष्ट नकार दिला. आणि पूनम आणि मनीषा चांगल्या मैत्रिणी होत्या, पण मनीषा पूनम सारखी वागायची का? नाही, पूनम मॅडम फारच वेगळ्या वागायच्या. मी तुम्हाला जसं सांगितलं त्याप्रमाणे. बरं, जर काही गरज लागली तर मी तुला नक्की कळवेन. पोलीस स्टेशनला आहे. येस सर. चल. हा. हॅलो हा अविनाश बोल ना. मॅडम, काय ठरलं तुमचं? म्हणजे माझं पेमेंट कधी येणार आहे? हे बघ अविनाश, मी तुला करते रे पेमेंट. ॲक्च्युली ना माझ्याकडे सध्या पैसे नाही आहेत आणि पोलीस पण सारखे घरी येत आहेत. ते मनीषा बेपत्ता आहे ना म्हणून. अजून केवढा वेळ पाहिजे? एवढा मी थांबत नाही. आता तर मला डबल पेमेंट पाहिजे, कळलं? आणि जर उद्याच्या उद्या जर मला पेमेंट मिळालं नाही ना तर मी पोलीस कंप्लेंट करेन. आणि आठवतंय ना तुम्हाला काय बोलली होतीस ते? अविनाश, तू माझं एक काम करशील? बोल ना डार्लिंग, तुला कधी नाही म्हणालोय का मी? बोल. माझ्या एनजीओ मध्ये ना मनीषा नावाची माझी एक कलिग, बरं मग? जी आता स्वतःला खूप शहाणी समजायला, तिचा काटा काढायचा. हे लोकांना सॅटिस्फाईड करेपर्यंत ठीक होतं, पण हे खून बिन मला जमणार नाही, लक्षात ठेव. 20 लाख देईन, विचार कर. 20 लाख? आणि लक्ष्मी सारखी सारखी दाट ठुटवत नाही. एवढे पैसे मिळणार असतील तर तयार आहे मी, पण हा पैसे वेळेवर मिळाले पाहिजे. आता गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. डन. हे बघ तू असं करू नकोस. हे बघ, मी तुझे उद्या सगळे पैसे परत करेन, ठीक आहे? तुझे पैसे परत देईन मी. गुड मॉर्निंग मॅम. अरे सर, तुम्ही या ना. काय झोप पूर्ण झाली का? नाही, ते असेच पडले होते मी. अच्छा, आता फिरवा फिरवी करत नाही, डायरेक्ट विचार. मला सांगा, मनीषाला का मार? काय बोलताय साहेब तुम्ही? मी कशाला मनीषाला मारू? का मारू? तुमच्या एनजीओ मध्ये गेलो होतो. तुमच्या एका एम्प्लॉई कडून कळलं की एका महिन्यापूर्वी तुमचं आणि मनीषाचं खूप मोठं भांडण झालं होतं. हो, पण नाही, पुढे ऐका. त्यानंतर आम्ही कॉल लॉग चेक केली, कॉल रेकॉर्डिंग केली. अविनाशला होता तुमचा तो जिगलो मित्र, त्याच्याबरोबरच्या सगळ्या कॉल रेकॉर्डिंग आम्ही ऐकल्या. त्यावरून कळलंय की खून तुम्ही आणि त्या अविनाशने मिळून केला. आता बोला, का मारलं मनीषाला? हो सर, मीच मारलं मनीषाला. एनजीओ आमच्या दोघींचं होतं ना, आम्ही दोघींनी ठरवलेलं ते चालवायचं. पण ही माझ्या पुढे गेली सर, आणि मला ते सहन नाही झालं, म्हणून मारलं मी मनीषाला. एकदा तिला मी भेटायला बोलवलं आणि अरे मनीषा, तू कधी आलीस? काय झालं? कंटाळा आलाय माझ्या संसाराचा मला. काय करू काय कळत नाहीये. अगं झालं काय पण? खूप वेगळा वागतो आजकाल. तुला माहितीये 5 वर्ष झाली आहे तुमच्या लग्नाला, आणि पहिली 2 वर्ष तो खूप चांगला होता. पण मला माहित नाही मागचे काही वर्ष काय झालंय. मला वेळच देत नाही, सतत बिझी राहतो आणि चिडचिड पण खूप करतो. अगं नको इतका विचार करूस. इतका विचार करून ना डोकं फुटेल तुझं, कळलं? लाईफ कशी अशी एन्जॉयबल जगायला पाहिजे, हो की नाही? म्हणजे
तू मला आधी एक सांग की तुझा नवरा पण आउट ऑफ टाउन असतो ना सतत. हो. मग तू कसं काय मॅनेज करतेस? म्हणजे तुला पण तर वाटत असेल ना की तो तुझ्या जवळ असावा. ती माझ्याकडे एक गंमत आहे. गंमत? अगं आपण स्त्रिया कसं त्रासलेलो असतो की नाही, मग त्यातून आपल्याला काहीतरी एक आनंद हवा असतो, आपलं स्वतःचं काहीतरी हवं असतं की नाही. त्यासाठी माझ्याकडे एक गंमत आहे. मला कळलं नाही. जिगलो. चिगलो? ते काय असतं? हा सांग. हाय डार्लिंग, ऐक ना, आज रात्रीचं माहिती आहे ना? हो, आणि माझी एक मैत्रीण पण येते. अरे हो, पैशांची तू अजिबात चिंता करू नकोस, सगळं काही मिळेल. ठीक आहे, बाय, भेटू रात्री. अगं कोणाशी बोलत होतीस तू? हे काय आहे? अगं हे जिगलो. हे बघ, एखाद्या व्यक्तीला ना प्रेम करायला कोणीतरी हवं असतं, बरोबर? ज्यांचा सोबती त्यांच्या सोबत नसतो किंवा काय, तर हे लोक आपली मदत करतात. म्हणजे आपण त्यांना पैसे द्यायचे आणि आपल्याला हवं ते सुख त्यांच्याकडून घ्यायचं. कळलं? मग काय करणार ना, एन्जॉय. येशील ना रात्री? अगं काही होणार नाही, माझ्यावर विश्वास ठेव ना, मग सगळं दुःख विसरून जाशील, मग एन्जॉय करशील लाईफ. तू घेशील ना? अगं बिंदास ग, का घाबरतेस? बोल ना, येशील ना? ओके. मनीषा ही तिच्या वैवाहिक जीवनाला कंटाळून गेली होती. तिला काहीच कळत नव्हतं की नेमकं काय करावं, म्हणून ती पूनमच्या घरी आली होती. पूनमकडून सल्ला घ्यायला, तिच्याकडे मन मोकळं करायला. मनीषाने तिच्या वैवाहिक जीवनात जे काही चालू आहे ते सर्व काही पूनमला सांगितलं आणि पूनमने तिला एक सल्ला दिला, तो म्हणजे जिगलोचा. आता मनीषा वाट पाहत होती ती रात्रीची आणि पूनमने बुक केलेल्या जिगलोची. अच्छा, हा आहे अविनाश, आहे की नाही? हॉट अँड गोल्ड. तुला काय वाटलं? मी ते तुला अविनाश बरोबर एन्जॉय करायला बोलवलंय. तू आला गेलेस. हो, इथे मी तुझा काटा काढायला बोलवले त्याला. काय? हो, अविनाश पकड तिला. मी काय केलंय? एन्जॉय का दोघींची होती ना, दोघींनी चालवायचं ठरवलेलं ना ती. मग तू कशी ओव्हरटेक केलंस? तू कशी पुढे गेलीस? सतत पुढे, सतत पुढे, सतत पुढे. तुझंच नाव नाही, मी होऊन देणार नाही. अच्छा, म्हणजे ती जेव्हा तुम्हाला भेटायला आली होती तेव्हा तिने एक मनातली गोष्ट एक मैत्रीण म्हणून तुम्हाला सांगितली, पण तुम्ही काय केलं? त्याचा गैरफायदा घेतला. एका जिगलोला बोलवलं तिला मारायला. तुम्हाला काय वाटलं? आम्हाला कळणार नाही? ही चूक करतात, मैत्री विसरतात आणि असे गुन्हे करून बसतात. लेडी कॉन्स्टेबल, मॅडमना ताब्यात घ्या. आता जे काय उरलेलं NGO चालवायचं आहे ना, ते जेलमध्ये. साहेब ऐका ना माझं. कॉन्स्टेबल घेऊन जा. पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांना शेवटी यश आलं आणि ते पूनमपर्यंत पोहोचले. पूनम आणि अविनाशला मनीषाच्या खुनाबद्दल फाशीची शिक्षा सुनावली गेली. नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या मनात आणि डोक्यात कुठल्याही प्रकारची द्वेष भावना ठेवू नका. मग तो द्वेष कुठल्याही व्यक्तीचा असो किंवा तुमच्या भूतकाळाच्या गोष्टीचाही.
कारण हा द्वेष किती तीव्र द्वेषात बदलू शकतो याची तुम्हाला सुद्धा कल्पना नसेल. त्याचं विष इतकं पसरतं की तो कोणतीही नाती बघत नाही आणि जो द्वेषाची भावना ठेवतो शेवटी त्याचाच अंत होतो. म्हणून आपण चांगुलपणाचा रस्ता कधीच सोडू नये. दुसऱ्यांसाठी नेहमी चांगुलपणाची भावना ठेवावी. मी प्रतीक्षा आपला निरोप घेते. तर तोपर्यंत तुम्ही सावध राहा, सज्ज राहा, सतर्क राहा आणि पाहत राहा क्राईम झोन.